तर इटवाड खन्नेटी ह्या भागात अजून दुष्काळच असतात। म्हणून आम्ही भाजपचे उमेदवार ज्योतिताई पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार कमलताई देसाई यांना सर्वांनी कमल चिन्हावरती बटन दाबून विजयी करावा ही विनंती। माझे नाव सुरेश वसंत पवार। मी गेली 2006 पासून समाजकार्यात आहे। 2006 पासून आम्ही अनेक राजकारणातले चढउतार पाहिलेले आहे। परंतु अण्णांच्यावरती जी तालुक्यात प्रेम करणारी जनता आहे की कुठलाही गट नसताना अण्णांच्या फक्त कामाच्या गतीला बघून त्यांच्यावरची सामान्य जनता आहे आणि त्यांनी आपण माणूस पारखून आमच्या तालुक्याला योग्य अशा पद्धतीचा आमदार निवडून पारखून दिला, ते हिरा पारखून दिला। त्याबद्दल पहिल्यांदा मी अण्णांचे धन्यवाद मानतो आणि त्यांना त्यांचा जो दूरदृष्टिकोन आहे तो दूरदृष्टीचा विचार केला तर आमच्या तालुक्याचे सोनं केल्याशिवाय आमचे आमदार राहणार नाही आणि आमच्या तालुक्याला पाण्यानं समृद्ध अण्णांनी केलेच आहे। फक्त आता गरज आहे ती आरोग्य आणि बेरोजगारी। आणि आता जर बघितलं टोटली तर आमच्या तालुक्यामध्ये आमदारांच्या प्रयत्नातून 3 प्रकल्प मोठे येत आहेत। त्यामधून आमच्या तालुक्यात बरीचशी बेरोजगारी दूर होणार असून आज आमच्या तालुक्यातील पूर्ण युवा पिढी किंवा आमच्या गावातील युवा पिढी असं वातावरण निर्माण झाले की आम्ही कमळ हे चिन्ह कुठलाही उमेदवार न पाहता कमळ या चिन्हाला निवडून आणणार व त्यांना विजयी करून दाखवणार एवढंच मी बोलतो आणि थांबतो।